नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर आपण सांगितलेलं बरोबर किती आलं हे मी जितक्या अभिमानाने सांगत असतो, तितकाच आपला अंदाज, एखादा राजकीय अंदाज चुकला असेल, आपलं राजकीय भाकीत चुकलं असेल, तर तेही मी अगत्याने सांगत असतो. 4 मे रोजी जेव्हा बंगालचे निकाल लागत होते, तेव्हा अनेक जण मला फोन करून माझं अभिनंदन करत होते, कारण बंगाल विषयी घरात बसून मी केलेला अंदाज कसा बरोबर आला. अगदी ममता दिदीच्या पराभवाचा आणि भाजपने 200 क्रॉस करण्याचा. त्या दिवशी 4 मे रोजी मी कुठलाही व्हिडिओ बनवू शकलो नाही. फक्त एक व्हिडिओ हिंदी बनवला आणि तो व्हिडिओ सुद्धा तमिळनाडू विषयी माझं भाकीत कसं सरसकट चुकलं याची कबुली देणारा होता. आणि त्याचं कारणही आहे. हे काय फार मोठे उपकार आणि उदात्तता वगैरे नाहीये. मला असं नेहमी वाटतं की आपण बरोबर राहण्यासाठी आपली चूक कबूल करण्याची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. त्यामुळे आधी चूक कबूल करा, तर मग तुम्ही ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात करता. पण ती चूक लपवली, कबूल करणं तर पुढची गोष्ट आहे, लपवली तर मग तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठ्या चुका करत जाता. आणि राजकारणामध्ये किंवा राजकीय विश्लेषणामध्ये असला मूर्खपणा अनेक जण सातत्याने करत असतात. तो मी टाळतो. आणि म्हणून आज मी आणखीन एक गोष्ट माझी कशी चुकलीये ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. लोक विसरून गेले असतील, खरं तर मी पण विसरून गेलो होतो. पण सध्या जी अवस्था उबाठा शिवसेनेची, उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेल्या शिवसेना नावाच्या पक्षाची आहे, ती बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण याविषयी अंदाज केला होता का. आणि मी आठवायचा प्रयत्न केला, तेव्हा मला आपली चूक आठवली. अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भवितव्य नाही आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ही जनमानसामध्ये आणि मतदाराकडून शिक्कामोर्तब केली जाईल हे मी सांगितलं होतं. त्याविषयी मी चुकलेलो नाही. बाकीचे कायदे पंडित आणि घटना पंडित काय सांगत होते सोडून द्या, किंवा निवडणूक आयोगाने, सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिले, या गोष्टी दुय्यम आहे. शेवटी राजकीय पक्षाच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर राजकीय पक्षाला कोर्टामध्ये किंवा कायद्यामध्ये किती मान्यता आहे यापेक्षा मतदानामध्ये किती मान्यता आहे याला महत्व असतं. कारण तेच राजकारणामध्ये आणि व्यवहारामध्ये निर्णायक मत असतं. 1969 साली काँग्रेस दुभंगली, काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली. काँग्रेसमधलं हायकमांड जे होतं त्यावेळेचं, निजलिंगप्पा, यशवंतराव वगैरे वगैरे, संजीव रेड्डी यांच्याशी पंतप्रधानपदी बसलेल्या इंदिराजींचं पटत नव्हतं. आणि आपल्या पक्षाच्या हायकमांडला दाद न देता इंदिरा गांधी जे राजकारण करत होत्या त्यामुळे काँग्रेसमध्ये दुभंग झाला. त्यावेळेला अर्थात पक्षांतर कायदा, 10व परिशिष्ट वगैरे असल्या भानगडी नव्हत्या. पण इंदिरा गांधींच्या खमक्या नेतृत्वाच्या मागे काँग्रेसचे बहुसंख्य खासदार एक एक करून उभे राहत गेले आणि हायकमांड मागे पडत गेलं. पक्षात फाटाफूट झाली. आणि अशा वेळेला जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना वेगवेगळी निवडणूक चिन्ह दिलेली होती. इंदिरा गांधी यांना गाय वासरू अशी निशाणी दिली होती आणि जे हायकमांड काँग्रेस होतं त्यांना संघटना काँग्रेस, काँग्रेस ओ असं ऑर्गनायझेशन, आणि काँग्रेस आर म्हणजे रुलिंग काँग्रेस अशी विभागणी झाली होती. आणि चरखा चलानेवाली महिला असं संघटना काँग्रेसला चिन्ह देण्यात आलं होतं. पण 1971च्या निवडणुका झाल्या आणि इंदिराजींच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस होती तिला प्रचंड बहुमत मिळालं, 2/3 बहुमत मिळालं.
संघटना काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि आपोआपच पुढल्या काळामध्ये इंदिरा गांधींचा जो फुटलेला गट होता, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना झुगारून बाजूला झालेला असा जो काँग्रेस गट होता, त्यालाच अधिकृत काँग्रेस अशी मान्यता मिळाली. आणि ती मान्यता निवडणूक आयोगाने पण दिली होती, पण नंतर दिली होती. कारण मतदाराने स्पष्ट कौल दिला की काँग्रेस म्हणजे इंदिराजी आणि इंदिराजींच्या नेतृत्वाखालची संघटना, यावर जर मतदाराने शिक्कामोर्तब केलंय तर मग त्याला काँग्रेसचा वारसा नाकारणं अयोग्य होणार. आणि म्हणून इंदिरा काँग्रेस झाली. आज जी काँग्रेस आहे ती इंदिरा गांधींची काँग्रेस आहे. ती नेहरू वगैरे पूर्वापार चालत आलेली नाहीये. पण तेवढ्यावरही भागलं नाही. 1978 मध्ये परत एकदा काँग्रेस फुटली आणि काँग्रेसच्या पुढे नावामध्ये इंदिरा म्हणजे काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस ओरिजिनल असा प्रकार होता. यशवंतराव चव्हाण, संजीव रेड्डी वगैरे यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस आणि इंदिराजींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस, अशा दोन काँग्रेस झाल्या. परत एकदा 80 साली इंदिराजींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस खरी ठरली आणि आज जी काँग्रेस आहे ती परत इंदिराजींची काँग्रेस आहे. असो, निवडणूक आयोगाने किंवा मतदाराने जो कौल दिला तो खरा आहे. कारण उरलेल्या संघटना काँग्रेस किंवा काँग्रेस ओ आणि चव्हाणांची वगैरे जी समांतर काँग्रेस होती किंवा जी काही काँग्रेस होती समाजवादी काँग्रेस, तीही बारगळली आणि आता उरली ती फक्त इंदिराजींची 1980 ची काँग्रेस, 1979-80. त्यामुळे योगायोगाने आजची काँग्रेस आणि भाजप यांच्या स्थापनेमध्ये फारसा फरक नाहीये. इंदिराजींची काँग्रेस ही लोकसभा निवडणुकीपूर्वी 78 मध्ये सुरू झाली आणि भाजप स्थापना 80 मध्ये झाली. भाजप 2 वर्षांनी लहान आहे आजच्या काँग्रेसपेक्षा. पण हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक आयोगाने इंदिराजींच्या नेतृत्वाखाली जो गट होता त्याला अधिकृत मान्यता दिली. ती मतदाराचा कौल बघून दिली. मतदार जर इंदिराजींनाच काँग्रेस मानत असेल तर मग ब्रँड वगैरे या शब्दाला काही अर्थ नसतो. आणि म्हणूनच तो जर निकष आपण वापरला तर तो जसाच्या तसा इथे शिवसेनेच्या फाटाफुटीला लागू होतो. ठाकरे पुत्र, बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या मतदाराने स्वीकारलेलं नाही याची साक्ष विधानसभा आणि नंतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळालेली आहे आणि अगदी मुंबईत सुद्धा मिळालेली आहे. ज्या मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीपासून शिवसेनेची सुरुवात झाली होती तिथे सुद्धा शिवसेनेला आपलं वर्चस्व उद्धव ठाकरेंना दाखवता आलं नाही. तिथे उघड झालं की उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे किंवा ते म्हणतात की आम्ही ओरिजिनल आहोत, तिला मतदार ओरिजिनल मानत नाही. आणि त्याचं कारण एक सांगता येईल की ज्या काळात शिवसेना स्थापन झाली 60 वर्षापूर्वी, त्यानंतर ती उभारीला आली, ती 40 वर्षापूर्वीची शिवसेना होती. तो मतदार आता वार्धक्याच्या काळात गेलाय आणि नव्या पिढीला ती ओरिजिनल शिवसेना माहिती नाही. असो, मला त्या वादात जायचं नाही. हा सगळी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की हा सगळा घटनाक्रम गेल्या 50-55 वर्षातला राजकारणाचा मी बघितलेला आहे, अभ्यासलेला आहे आणि पत्रकारिता करताना त्यावर वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर 4 वर्षापूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान म्हणजे मतमोजणी होऊन निकाल येण्याच्या आधी मी एक भाष्य केलं होतं, एक भाकीत केलं होतं की आज जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 मोठे पक्ष आहेत, 2 शिवसेना आहेत
2 राष्ट्रवादी आहे, 1 भाजप आहे, 1 काँग्रेस आहे. या 6 प्रमुख पक्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेलेलं आहे. गेल्या जवळजवळ 20 वर्षांमध्ये हे राजकारण फक्त 4 पक्षांमध्ये विभागलेलं होतं. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप. पण हे पक्ष 2022 नंतर लागोपाठ त्यातले 2 पक्ष फुटले, त्यांचं विभाजन झालं. एक शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गट बाहेर पडला आणि त्याचा वाद अजूनही कोर्टामध्ये चालू आहे. दुसरा गट अजितदादांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी नेतृत्वाखालून बाजूला झाला, त्याचीही केस कोर्टात चालू आहे. पण मतदारांचा कौल बघितला तर स्पष्ट होतं की मतदाराने राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालचा गट याला विधानसभेत सरळ सरळ मान्यता दिली. अजितदादा 40 आमदार निवडून येऊन आले आणि शरद पवारांची दीर्घकालीन 40 वर्षातली क्षमता जी आहे ती 40-50 आमदारांची होती आणि ती संख्या अजितदादांनी 24च्या निवडणुकीत जिंकून दाखवली. शरद पवारांना ते संख्याबळ टिकवता आलं नाही. त्यांची आमदार संख्या अवघ्या 10 पर्यंत खाली आली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही 50-40 असं कुठेतरी असायची, 60 ती एकदम 20 पर्यंत खाली आली आणि 20 पर्यंत खाली येताना मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना अवघे 10 आमदार निवडून आणता आले आणि मुंबई बाहेर उर्वरित महाराष्ट्रामध्ये फक्त 10 आमदार. त्यामुळे मतदाराने स्पष्टपणे कौल दिला की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो गट आहे तोच बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकृत शिवसेना पक्ष आहे आणि तो टिकून आहे. आणि दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचा बट्ट्याबोळ होत असताना त्यांचा पुतण्या अजितदादाचा पक्ष हा 41 आमदार निवडून आणून आपणच खरे ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष आहोत हे सिद्ध करण्यात यशस्वी ठरला. आता याच्यात माझं काय चुकलं तर 2024च्या निवडणुकीत हे जे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस असे 6 पक्ष होते, त्या 6 पक्षातले 2 पक्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर संपुष्टात येतील असं भाष्य मी केलेलं होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष हळूहळू करत अंतर्धान पावेल हे माझं भाकीत होतं. पण शरद पवार यांचा पक्ष हा संपणार नाही. संपेल तर अजितदादांचा पक्ष संपेल, अजितदादांचा गट संपेल. अजितदादांकडे आपल्या चुलते एवढे नेतृत्व गुण नाहीत असं मी छाती ठोकपणे सांगितलं होतं. पण आज 4 वर्षानंतर घडलेल्या घडामोडी बघितल्या, प्रसंग बघितले आणि डेटा बघितला तर मी चुकलो हे सिद्ध होतं. माझं अर्ध भविष्य खरं ठरलं. उद्धव ठाकरे यांच्या मागे बाळासाहेबांना मानणारा वर्ग उभा राहिलेला नाही. महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना मानत नाही, तो एकनाथ शिंदेना मानतो. हे जर आकड्यातून समोर आलं असेल तर माझं तेवढं भविष्य खरं ठरलं. पण दुसरं भविष्य शरद पवार आणि अजितदादा या 2 गटांपैकी शरद पवारांनाच राष्ट्रवादीचा मतदार कौल देईल आणि शरद पवार यांचा पक्ष टिकून राहील असं मी म्हणालो होतो. पण आज परिस्थिती अशी आहे की अर्धभाकीत खरं ठरलं. एकनाथ शिंदे हाच शिवसेना पक्ष यावर मतदाराने महापालिकेपासून विधानसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं. पण शरद पवारांच्या बाबतीत माझं भाकीत चुकलं. ही चूक कबूल करणं अगत्याचं असतं मित्रांनो. लोक विसरले असतील, मी सुद्धा विसरलो होतो, पण लक्षात आलं तर ते सांगितलं पाहिजे. आज शरद पवारांच्या पक्षाकडे लोकसभेतले 8 खासदार आहेत, पण ते फोडण्याचा प्रयत्न सुद्धा झाल्याची बातमी येत नाही. शरद पवारांचा पक्ष हा किती मरगळलेला, दुर्बळ आणि विकलांग झालेला आहे की त्यातले खासदार
फोडून आणण्याची गरज नाही. नुसता इशारा दिला तरी या बाजूला येऊन लाईनीत उभे राहतील याची दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडला खात्री वाटते. आणि म्हणूनच बाकीचे पक्ष फोडाफोडीची तयारी होते, चर्चा होते, अंमलात आणलं जातं. पण समर्थपणे त्या 8 खासदारांचं नेतृत्व शरद पवार करू शकत नाहीत अशी परिस्थिती समोर असताना अमित शहा किंवा भाजपकडून तसा कुठलाही प्रयत्न झालेला नाही. मग सांगा की 8 खासदार असतील, 10 आमदार असतील, पण म्हणून शरद पवारांचा पक्ष शिल्लक राहिला असं म्हणता येईल का? अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर 2 गटांना एकत्र आणण्याचा आटापिटा शरद पवारांच्या गटाकडून झाला होता. आठवतं ना तुम्हाला? याचं कारण आपण आता विकलांग आहोत. अजितदादा गटाकडे सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, तर आपण सत्तेच्या वळचणीला गेलो तर टिकून राहू म्हणून अत्यंत अगतिक झाल्यासारखे शरद पवारांचे जे कोणी मुरलेले 4-5 निष्ठावंत आहेत ते आटापिटा करत होते. आणि हे टाळणाऱ्या भाजपच्या हायकमांडने म्हणूनच त्यांना फोडायचा प्रयत्न केलेला नाही. शिट्टी मारली की ताबडतोब हात वर करून आपल्या कुठल्याही विधेयकाला पाठिंबा देतील याची अमित शहाना भाजपला खात्री आहे, म्हणूनच तो पक्ष फोडला जात नाही. पण शरद पवारांचा पक्ष इतका विकलांग आणि नामशेष होईल असं मला वाटलं नव्हतं. अजितदादांचा होईल असं वाटलं होतं. तो टिकून आहे, भले त्याचा एकच खासदार असेल, सत्तेत आहे, पण अजितदादांचा पक्ष टिकला आणि शरद पवारांचा गट जवळजवळ नामशेष झाला. इथे माझं भाकीत चुकलं तर ते कबूल करणं अगत्याचं होतं म्हणून केलं. वाईट पण वाटतं की शरद पवारांच्या पक्षाला राज्यातल्या किंवा केंद्रातल्या राजकारणात कवडीचीही किंमत राहिली नाही. जी किंमत पार्थ पवारला देत नाही असं एकदा शरद पवार म्हणाले होते. आज पवारांच्या पक्षाची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.